एखाद्या दिवसामध्ये तुम्हाला पुढे काय वाढून ठेवलं हे तुम्हाला अजिबात माहीत नसतं. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर दिवसाची सुरुवात तर खरंच खूप छान झाली होती. उठायला थोडाफार उशीर झाला होता म्हणून दोघांची इकडे सगळी तयारी चालली होती. इकडे प्रियंका मस्त गरमागरम चपात्या करत होती, तर दुसरीकडे मी नाश्त्याची तयारी केली आणि नाश्त्यामध्ये मी बनवतोय आमच्या सगळ्यांचे फेवरेट गरमागरम कांदे पोहे. आता दोघांनी मिळून पटापटा कामं केली ना की ती वेळेत संपतात. मस्त कांदे पोहे रेडी झाले होते आणि बघा माझे कांदे पोहे किती टेम्पटिंग दिसत आहेत ते. तर तसेच मी कांदेपोहे खायला बसलो कारण गरमागरम नाश्ता करून घेतला. प्रियंकाचं म्हणणं असतं की नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. नाश्ता करून झाल्यानंतर रेडी झालो तोपर्यंत प्रियंकाने माझ्यासाठी गरमागरम चहा ठेवला होता. छान बसून शांतपणे एक कप चहा पिला आणि लगेचच मी ऑफिसला जायला निघालो. आता मुंबईची गरमी तर इतकी वाढली आहे म्हणून सांगू ना, कधी एकदाचा पाऊस येतोय असं झालं. तर इथपर्यंत सगळं चांगलं होतं, पण अचानक ऑफिसला गेल्यानंतर माझी तब्येत खराब झाली. म्हणजे सर्दी, डोकंदुखी, खोकला सगळंच अचानक सुरू झालं. काय माहीत काय नाही, म्हणजे मलाच कळालं नाही की ऑल ऑफ अ सडन असं का होतंय मला. पण कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं आणि डोकेदुखी तर प्रचंड. कदाचित एसीच्या अचानक फ्लोमुळे मला हा त्रास झाला बहुतेक. पण घरी जायची तर खूप इच्छा होती, पण ना मला घरी जावंसं वाटत नव्हतं कारण माझं सगळं पेंडिंग काम माझ्यासमोर दिसत होतं. पहिल्यांदाच असं झालं की माझा मॅनेजर सतत मला अर्ध्या अर्ध्या एक एक तासाला येऊन सांगत होता की जा घरी जा, कारण तो माझी अवस्था बघत होता. पण घरी जायचं नाव काढलं ना की मला माझं सगळं पेंडिंग काम आठवत होतं. कारण जर आज मी ते काम पूर्ण केलं नाही तर याचा डबल लोड मला उद्या करावा लागेल, म्हणून माझं घरी जायचं मनच नव्हतं. पण कसा बसा दिवस रेटला आणि फायनली घरी जायला निघालो. आता आय डोंट नो की अचानक असं का झालं, पण होपफुली लवकरच बरं वाटेल. तर असो, कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा सगळेजण एकमेकांची काळजी घ्या.